فلما قضى موسى الأجل وسار بأهله آنس من جانب الطور نارا قال لأهلهم كثوا إني آنست نارا لعلي آتيكم منها بخبر أو جذوة من النار لعلكم تصطلون فلما أتاها نودي من شاطئ الوادي الأيمن في البقعة المباركة من الشجرة أن يا موسى إني أنا الله رب العالمين وأن ألق عصاك فلما رآها تهتز كأنها جان ولا مدبرا ولم يعقب يا موسى أقبل ولا تخف إنك من الآمنين أسلك يدك في جيبك تخرج بيضاء من غير سوء واضمم إليك جناحك من الرهب فذلك برهانان من ربك إلى فرعون وملئه إنهم كانوا قوما فاسقين قال رب إني قتلت منهم نفسا فأخاف أن يقتلون وأخي هارون هو أفصح مني لسانا فأرسله معي يرد أن يصدقني إني أخاف أن يكذبون قال سنشد عضدك بأخيك ونجعل لكما سلطانا فلا يصلون إليكما بآياتنا أنتما ومن اتبعكما الغالبون فلما جاءهم موسى بآياتنا بينات قالوا ما هذا إلا سحر مفترى وما سمعنا بهذا في آبائنا الأولين وقال موسى ربي أعلم بمن جاء بالهدى من عنده ومن تكون له عاقبة الدار إنه لا يفلح الظالمون وقال فرعون يا أيها الملأ ما علمت لكم من إله غيري فأوقد لي يا هامان على الطين فاجعل لي صرحا لعلي أطلع إلى إله موسى وإني لأظنه من الكاذبين واستكبر هو وجنوده في الأرض بغير الحق وظنوا أنهم إلينا لا يرجعون فأخذناه وجنوده فنبذناهم في اليم فانظر كيف كان عاقبة الظالمين وجعلناهم أئمة يدعون إلى النار ويوم القيامة لا ينصرون وأتبعناهم في هذه الدنيا لعنة ويوم القيامة هم من المقبوحين. जेव्हा मूसा यांनी आपल्या नोकरीची मुदत पूर्ण केली आणि कुटुंबातील लोकांना घेऊन मदयनहून ते रवाना झाले तेव्हा प्रवास करीत असताना तूर पर्वताच्या दिशेनं एक अतिशय दिव्य प्रकाश त्यांनी पाहिला. ते आपल्या कुटुंबियांना म्हणाले की तुम्ही इथेच थांबा. मी एक आग पाहिली आहे, तिथे जाऊन रस्त्याची खबर घेऊन येईन किंवा आगीमधून अंगारा घेऊन येईन यासाठी की तुम्हालाही शेकता यावं. मग मूसा त्या ठिकाणी पोहोचताच तूर मैदानाच्या उजव्या बाजूकडून एका शुभ ठिकाणी एका झाडामधून हाक ऐकू आली, मूसा, निस्संदेह केवळ मीच अल्लाह आहे, समस्त विश्वांचा पालनकर्ता रब. आणि पालनकर्त्याचा आदेश झाला की आपली लाठी खाली टाका. तर मूसा याने जेव्हा हे पाहिलं की ती लाठी तर जणू धावणारा एक फार मोठा साप असावा, मूसा पाठ फिरवून असे पळाले की त्यांनी मागे पलटूनही पाहिलं नाही. तेव्हा हाक ऐकू आली की हे मूसा, पुढे या, भिवू नका, तुम्ही सर्व प्रकारे सुरक्षित आहात. आता आपला हात आपल्या गळपट्टीमध्ये टाका.
तो अशा प्रकारे झगमगत चमकत निघेल की कशाही प्रकारचा ऐब राहणार नाही आणि आपले बाहू आपल्याकडे समेटून घ्या. भीती नाहीशी होईल. तुमच्या पालनकर्त्या रबतर्फे फिरौन आणि त्याच्या सरदारांच्या मुकाबल्यात या 2 निशाण्या घेऊन जा की हे लोक फारच आज्ञाभंग करणारे झाले आहेत. मूसानं विनंती केली की हे माझ्या पालनहार, मी यांच्या जमातीचा एक मनुष्य ठार मारला होता. मला भय वाटतं की तिथे पोहोचताच ते माझी हत्या करतील. माझी विनंती आहे की माझा भाऊ हारून बोलण्यात माझ्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे बोलू शकतो. माझ्यासह त्यालाही पैगंबर पदाच्या कामात माझा साथीदार बनवा, यासाठी की त्यानं माझ्या आव्हानास खरं दर्शवून त्यांना स्पष्टपणे समजावून सांगू शकावं. मला तर ही भीती वाटते की ते माझं कथन मान्य करण्यास तयारच होणार नाहीत. पालनकर्त्यानं फरमावलं, आम्ही ही विनंती मान्य केली. आम्ही तुमच्या भावाला तुमच्यासह पैगंबरीय कामात सहभागी करून तुमची शक्ती मजबूत करू. आमच्या आयतींच्या द्वारे तुम्हा दोघांना वर्चस्व आणि दबदबा प्रदान करू. तेव्हा ते तुमच्यावर हात टाकू शकणार नाहीत. तुम्ही दोघं आणि जे तुम्हा दोघांचं अनुसरण करतील तेच प्रभावी राहतील. मग काय, मूसा आमच्या स्पष्ट आयती घेऊन त्यांच्याजवळ पोहोचले तेव्हा ते बडबड करू लागले की या सर्व बनावटीच्या जादूच्या गोष्टी आहेत. आम्ही अशा गोष्टी पूर्वी होऊन गेलेल्या आमच्या बापजाद्यांकडून कधी ऐकल्या नाहीत. मूसा म्हणाले, तुम्ही काहीही सांगा, माझ्या पालनकर्त्या रबला खूप चांगलं माहीत आहे की त्याच्या मर्जीनुसार कोण मार्गदर्शन घेऊन आला आहे आणि आखिरतमध्ये कुणाला कसं घर लाभणार आहे याची खरी सूचना कोण घेऊन आला आहे. कान उघडे ठेवून ऐका की अत्याचारी कधीही सफल होणार नाहीत. तेव्हा भर दरबारात फिरौन ओरडू लागला, हे सरदारांनो, मी माझ्याशिवाय तुमचा कोणताही उपास्य जाणत नाही. तेव्हा हे हामान, मी तुम्हाला आदेश देतो की माझ्याकरता मातीला आगीत भाजून विटा तयार करून एक मोठी उंच इमारत तयार करा. मी तिच्यावर चढून मूसाच्या पालनहार अल्लाहला पाहू इच्छितो. मी तर मूसा यांना चुकीचं बोलणारा समजतो. फिरौन आणि त्याच्या लष्करानं धरतीवर नाहक घमेंड केली आणि त्यांची अशी समजूत होती की त्यांना कधी आमच्याजवळ परत यायचं नाही. शेवटी आम्ही फिरौनला त्याच्या लष्करासमवेत पकडून समुद्रात फेकून दिलं. तुम्ही पहा की अत्याचारींचा कसा अंत झाला. आम्ही त्यांना प्रमुखाचं स्थान प्रदान केलं होतं, परंतु त्यांनी त्याची कदर केली नाही. या उलट लोकांना आगीकडे बोलवायला सुरुवात केली. कयामतीच्या दिवशी त्यांचा कोणीही सहाय्यक नसेल. आम्ही या जगात त्यांच्या मागे धिक्काराचा मारा लावला आणि कयामतीच्या दिवशी हे लोक अतिशय वाईट अवस्था असणाऱ्यांमध्ये असतील.